नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाचे भक्त सोमवारी उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा आराधना करतात. तर काही जण संपूर्ण श्रावण महिना व्रत करतात, सात्विक भोजन करतात. हा महिना भगवान शिवाला समर्पित असल्याने आपल्या इच्छापूर्तीसाठी भक्तगण महादेवाला प्रसन्न करतात. हिंदू पौराणिक कथानुसार भगवान शिव पार्वतीचा विवाह श्रावण महिन्यात झाला होता. त्यामुळे यंदा श्रावण केव्हा सुरू होणार आहे आणि श्रावणी सोमवार किती असतील याची माहिती घेऊयात. भगवान शिवांच्या भक्तासाठी श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शिवाने देवी पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. शिव-पार्वतीचा विवाह याच महिन्यात संपन्न झाल्याने हा महिना शिवभक्तांसाठी व महादेवाच्या पूजा आराधनेसाठी देखील विशेष महत्त्वाचा मानला जातो. भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने 108 वर्ष कठोर तपस्या केली होती. असे मानले जाते की हा महिना भगवान शिवाला खूप प्रिय आहे. पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे भगवान शिवाची पूजा व व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा या महिन्यात पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे यंदा श्रावण केव्हा सुरू होणार व श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराचे महत्त्व काय, किती सोमवार श्रावणात येतील जाणून घेऊयात. श्रावण महिना कधी सुरू होतो? तर हिंदू पंचांगानुसार यंदा 13 ऑगस्ट गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिना संपणार आहे. श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेतील दुसरा महिना मानला जातो. या महिन्यात सोमवाराचे व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रावणी सोमवाराला देखील महत्त्वाचे मानले जाते. श्रावण 2026 मध्ये किती सोमवार असतील? पहिली शिवमूठ तांदूळ 17 ऑगस्ट 2026 रोजी. दुसरी शिवमूठ आहे तीळ 24 ऑगस्ट 2026. तिसरी मूठ आणि सोमवार येतो मूग 19 ऑगस्ट 2026. चौथी शिवमूठ जव 7 सप्टेंबर. श्रावण महिन्यात उपासना करण्याची सोपी पद्धत. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा आणि स्वच्छ किंवा पांढरे कपडे घातले तर अतिउत्तम. पूजास्थळी पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे तोंड करून बसा. उभे राहून शिवलिंगाला जल अर्पण करू नका. तांब्याच्या भांड्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी भरून ते शिवलिंगावर अखंड धारेने अर्पण करा. अभिषेकाच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा मनापासून जप करत राहा. यानंतर बेलपत्र, धोत्रा, गोकर्णाचे फुलं, पांढरे चंदन, फळे आणि इतर पूजेचे साहित्य भक्तिभावाने अर्पण करा. भगवान शिवाची आरती करा, नैवेद्य दाखवा आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. जलाभिषेक करताना कोणत्या मंत्राचा जप करावा? तर ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रो प्रचोदयात्. नमः शिवाय. आणखी ओम शर्वाय नमः, ओम पार्वतीपतेय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम विश्वरूपेण नमः. शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण करू नका. तुळस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे शिवलिंगावर गंगाजलासोबत तुळशीची पाने अर्पण करण्याची परंपरा नाही. पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. शंखाने जलाभिषेक करू नका. गंगाजल किंवा शिवलिंगावर पाणी अर्पण करताना नेहमी तांब्याचे भांडे, कलश किंवा पात्र यात वापर करा. धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिवाला शंखातून पाणी अर्पण करणे अयोग्य मानले जाते. त्यामुळे जलाभिषेक करताना याचा वापर केला जात नाही. श्रावण महिन्याचे काही महत्त्व. धार्मिक मान्यतानुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी
भगवान शिवाची पूजा करणे तसेच जल व पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करणे महत्त्वाचे मानले जाते. तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवाची मनोभावे पूजा केल्यास इच्छापूर्ती होते असे मानतात. भगवान शिव व माता पार्वतीचा विवाह याच महिन्यात झाल्याने अनेक कुमारिका मुली इच्छित वर मिळवण्यासाठी या महिन्यात महादेव पार्वतीची पूजा करतात. तसेच श्रावणातील सोमवारी शिवलिंगावर शिवमूठ वाहण्याची देखील प्रथा आहे. अशा प्रकारे हा महिना शिवभक्तांसाठी विशेष मानला जात असून भाविक या महिन्यात भगवान शिवाची विशेष मनोभावे पूजा करतात. शिवमूठ आणि व्रताचे माहिती व नियम. विवाहानंतर पहिली 5 वर्षे श्रावण सोमवारी शिवमूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. महाराष्ट्रात विवाहानंतरची पहिली 5 वर्ष क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एक भुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू. 5वा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याच्या 5 मुठी देवावर वाहाव्या आणि शिवमूठ वाहताना शिव शिव महादेवा माझी मूठ स्वीकार करा असं नक्की म्हणावं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.